चला आता आपण आलो काजू फॅक्टरीत. पाया पडू नको. काजू टाकले आता काजू खाली करतात. चिकटले. कटिंग मशीन आहे. हा आहे बॉयलर. याच्यामध्ये काजू टाकून ठेवतात. पण हवा सोडतात गरम, काजू फुगतात. अरे रे हळूहळू बायो. म्हणजे असे होतात काजू. बायो बघ काजू कसे पडतात. इथे काजू खाऊ नको. काजू हे खायचे नाहीत काजू. मग ग्रेडिंग मशीन. हे घे. हा घे. हा वाला काजू खा घे. नंतर काजू ठेवले इथे पॅकिंग करून ग्रेडिंगने सेपरेट केले जातात. मोठे काजू, छोटे काजू. आपले बनले काजू. मिराची मिराची हे फायनल काजू येतात बाहेर. वा वा. ही अशी असते काजू फॅक्टरी. सगळे निघाले. टाकळी, अख्खे, चालवाले. इथून काजू टाकले, इथून वेगळे होत जातात. सालं बिलं निघून ह्याच्यामध्ये टाकले की ते जे काजू होते मगाचे वरचे त्याचे टरफळ निघून जातात. टरफळ निघून मग सफेद काजू बाहेर. इथे पॅकेजिंग. मालक मुंबईवरून आलेत. 10 वर्ष झाली. आणि ते आमच्या इथे गावात नयन मोरे म्हणून फेमस आहेत. जे आमचे काजूचे म्हणजे घर काढून देतात. कंपनीचे मालक प्रोप्रायटर नयन मोरे. बायो काजू खाऊ नको. तिला लय आवडतात काजू. खा खा खा. नाही नाही खाय. कोण आलं तिकडे बघायचं. खा खा काजू खा. हे असे काजू सुकत ठेवलेत. आल्यावरती पहिले सुकत ठेवतात. मग बॉयलरला जातात. बॉयलर झाले की मग कटिंग झाली की मग इथे ओव्हनमध्ये वेगळे केले जातात साल. आणि मग पॅकेजिंग. तर आंबे काढायचा कार्यक्रम चालू केलेला आहे आम्ही. आंबे असे भेटलेले आहेत मस्तपैकी. मंगे आका माका 40% हिस्सा देणार. 40% आणि 60% डन झालेत. ते आंबे काढायचा कार्यक्रम चांगला चालू आहे. फक्त एवढाच की आंबे उतरून घेऊ. कॅच करून घ्यायचे बस. इथे आंबे. साखरेचा आंबा. हापूस झक मारते का समोर. मिनी हापूस. आंबे पण पडले इथे वादळाचे. गळातून आंबे काढलेले आहेत. आंबे काढायचा कार्यक्रम चालू आहे. अरे पण व्हायते पावसात भिजले आंबे. आता कसले खातात. आता बसून काढ आरामात. शेवटी आंबे काढायला सुरुवात केली. बाबा हे पिक्को एक ब. मुंबई जाते मग तू. मुंबई जातं. मोजून गेलेत आंबे. मुंबई जातं डायरेक्ट तू. कोण चढला वर तो. हा कोण चढला. आंबा मस्त आंबा काढलेला आहे मी शेवटी. आंबे मस्त. आंबे खायच्या बाजू गत. हा हयत हे बघ आहे ना. काढ ना अशी लाव. थांबा ही लाव. अरे आहे ना लाव ना आता. ठेव येतो. चला लावलाय घळ. आणि आता आम्ही चाललो आंबे काढायला परत दुसरीकडे.
दुसरीकडे पिशवी हेमंत मिराशी सुटकेस घेऊन आलेत आंबे काढायला. आपण ही साधी जय शिवसेना. इथे आता आम्हाला मोर दिसलेत. मोर 4 मोर धावत गेलेत. म्हणजे पाऊस पडणार हे नक्की. तर बघूया मोरांची पिसं तरी आहेत का बघू. त्यांना खूप आधीच चावल लागली. डायरेक्ट कल्टी मारली. इथे होते इथून वर गेले पळत. 4 मोर. मोरांची पिसं पण नाही मग पडली कुठे. म्हणजे मोरांचं हेअरफॉल बंद झालं. नाही मोरांची पिसं पण नाही. आंबे कुणी काय माहिती. तिथे वरती आंबे धरलेत. इकडे आंबे धरले. आता हे झाड मस्त धरायचं. आता धरत नाही. त्या बाई इथे पण आंबे आहेत. वा वा पिवळे धंबक आंबे खाण्यालायक. खाण्यालायक आंबे. मेला दम लागलो आमका चालून. वा वा हेमंत मिराशी लवकर या. बाबा काय धरले आंबे जबरदस्त. पिवळे धम्मक आंबे. शपथ आता लॉटरी लागली. काय आंबा आहे हेमंत. आंबा बघ बाबा. अरे देवा आंबे फ्री ऑफ कॉस्ट. न विकत घेता ते धरलेत. आणि हे आंबे हे तुझ्या बागेत लावून ठेव. हेमंत मिराशी यांनी आंबे धरलेत. मस्त आंबे लागलेत छोटे छोटे. असं मोठे नाहीत. वरती पिवळा आहे. खूप जुनं कलम आहे. पण तरी 2-4 भेटत आहेत. कोणाचा चूज आहे तो. पक्षाचं पिल्लू आहे. तो आत्ताच अंड्यातून बाहेर आला आहे. केळी जी तुटली होती पुन्हा एकदा आली. आणि ही चिऱ्याची भिंत आम्ही घालून घेतली. कशी होईल तशी. इथे सिमेंट टाकलं नाही कारण की माती अजून टाकायची भर. गॅपमध्ये इथे गॅप आहे. गॅपमध्ये सगळी माती जाणार. जागा जरा खाली झाली आहे. गोल्डेश नारळा भरपूर धरलेत. काढायला पाहिजे. संध्याकाळी झाले 6:30 आणि आम्ही आलो आहे कॅमेरा सेटअप करायला सोलारवरचा. तर हेमंत मिराशीने मी असा बंगला काय तो बांधायचा मला. हेमंत मिराशीबरोबर असाच बंगला बांधायचा आहे. तर त्या टोकाला आम्ही आलो जिथे रेंज येते. या मागच्या डोंगराच्या पलीकडे आमचं घर आहे. तो जो डोंगर दिसतो आहे त्याच्या पलीकडे एवढा लांब आम्ही आलो आहे गाडीने कनेक्ट करायला. दाखव कॅमेरा दाखव हेमंत. झाला कनेक्ट. वा कनेक्ट झालेला आहे कॅमेरा. पूर्ण मतात दिसतं. आता हे कॅमेरे कुठे लावणार ते आम्ही सांगणार नाही आहोत. आता समजतील लोकांना आम्ही कॅमेरे कुठे लावलेत. कॅमेरा सोलारवरती पूर्णपणे टेक्नॉलॉजीचा वापर करत हा कॅमेरा घेतलेला आहे. कॅमेरा कुठला आहे तो पण दाखवतो. तर हा आहे कॅमेरा असा डिपेंडेंट डुओ. कल्पेश मिराशी हे असं ऐकायला येते. एकदम जबरदस्त काम. तर पुढच्या वेळी काजूला एकदम मजा येणार आहे. आणि हे आमचे मित्र आहेत ऑफिस आहेत. त्यांनी आम्हाला दिला सिक्युरेचा चांगला कॅमेरा आहे. दुसरा ट्रू व्ह्यूचा येतो पण त्यापेक्षा हा चांगला आहे. चला आता सेटअप करू तेव्हा बघूया. आता घरी जायचं आहे. कोण आहे तिकडे. कोण आहे रे तू. वन्स अगेन. कोण आहे तिकडे. माझा म्हणजे मी आहे त्याच्यामध्ये ना. हा झालं. जोरात माती काढायचं काम चालू आहे. हातभर खड्डा. आणि इथे आता आम्ही पोलाचा जुगाड केला आहे. आधी इथे लावला होता साव्याला पण इथे सोलारच येत नव्हतं. तर मी आता खुल्या आसमानात असं लावलं आहे. म्हणजे लक्ष द्यायला सगळं CCTVने. आता त्याला उभा करू. करवंद काढायला खास माणसं आलीत गावावरून. गावामध्येच हेमंत मिराशी दमलेत पूर्ण. गोल्ड्या
आणि बायो सुद्धा बायो हात कर असं असं आहे 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 घे पकड पिशवी. बाई आले आंबे काढायला. करवंद काढण्यात येतील करवंद. आलं आंबे आंबे खायचे नाहीत. ठेव वेळ अजून. करवंद काढायचा कार्यक्रम. इथे पण कोणता काढायचा कार्यक्रम. ढगाळ वातावरण झालं आहे. पाऊस काय पडत नाही पण सुंदर निसर्ग. संध्याकाळी झाले 6:30. पाऊस पडायचे लक्षण आहेत पण नाही आहे. तर पुढचं एकदम शेवटच्या डोक्यात सह्याद्री डोंगर. सह्याद्री डोंगराच्या इथेच आहे ही सगळी सह्याद्री डोंगराची वाट. समोरचे डोंगर चालू आहेत ते. जायचं आम्हाला मुंबईला. बॅगा भरायला तयारी केलेली आहे. आणि आंबे 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 हिरवे आंबे हे आंबे पिवळे आंबे. बाय आंबा खाणार. आंबा खाणार. आंबा 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 कसा आंबा खाते बाय आंबा. आंबा कसा खायचा आंबा. अरे तू कुठे भरतेस. त्याच्यात नाही भरायचे. ही यायची आंबे आंबे नाही नाही याच्यात नाही भरायचे. काढून ठेव. नाही भरायचे नाही. एवढे सगळे आंबे आले मस्तपैकी. काजू के व्यापारी आम के व्यापारी हो चुके हैं. आंबे आंबे आंबे